मराठा समाजाचा किंवा मराठा नावाचा इतिहास पाहायला गेलो तर प्राचीन शिलालेखांमध्ये महाराष्ट्र असे उल्लेख आढळतात. अरबी, फारसी आणि युरोपियन प्रवाशांच्या लेखनातून मराठा असे शब्द दिसतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. सुरुवातीला मराठा हा शब्द आजच्या अर्थाने एका विशिष्ट जातीसाठी वापरला जात नव्हता. तो अनेकदा महाराष्ट्रातील लोकांसाठी, या प्रदेशासाठी किंवा इथल्या लष्करी शक्तींसाठी वापरला जात होता. म्हणजे आपण आज मराठा समाज म्हणतो, तो अर्थ सुरुवातीपासून तसाच होता असं निश्चितपणे म्हणता येत नाही. शिवाजी महाराजांचा आधी मराठा शब्द होता का, तर उत्तर आहे हो, होता. इतिहासात या शब्दाचे उल्लेख शिवाजी महाराजांच्या जन्माच्या कित्येक शतकापूर्वीपासून दिसतात. यादवकालीन, बहामनी काळातील आणि इतर अनेक ऐतिहासिक साधनांमध्ये महाराष्ट्र किंवा मराठा अशी संज्ञा आढळतात. पण त्या काळात आजच्या अर्थाने एकसंध मराठा समाज अस्तित्वात होता असं इतिहास सांगत नाही. उलट अनेक शेतकरी समूह, स्थानिक वतनदार, लष्करी कुटुंब आणि विविध प्रादेशिक समूह काळानुसार एका मोठ्या ओळखीत एकत्र येत गेले. आज आपण ज्या अर्थाने मराठा समाज म्हणतो, ती ओळख कायमपासून होती का? इतिहास सांगतो तसं नाही आहे. ब्रिटिश काळात जनगणना सुरू झाली, जमिनीची नवी व्यवस्था आली, आधुनिक शिक्षण आलं, समाजाचं वर्गीकरण अधिक स्पष्ट होऊ लागलं आणि मराठा ही ओळख एका स्वतंत्र सामाजिक गटाच्या रूपात अधिक ठळक होत गेली. इतिहासकार प्राची देशपांडे लिहितात की मराठा ही ओळख सुरुवातीला केवळ जात नव्हती, ते एक मिलिटरी इथॉस होती. म्हणजे लष्करी परंपरा, प्रदेश आणि सत्तेशी जोडलेली ओळख. पुढे 20व्या शतकात सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय बदलांमधून ती अधिक स्पष्ट सामाजिक ओळख बनत गेली. म्हणजे आजचा मराठा समाज एका दिवसात तयार झालेला नाही आहे, तो अनेक शतकांच्या परिवर्तनातून घडलेला आहे. पण मग एक प्रश्न उरतो, मराठा आणि कुणबी पूर्वी एकच होते का? आणि कुणबी म्हणजे नक्की कोण? आणि जर होते तर ते वेगळे कधी झाले? याच विषयावर बोलूयात पुढच्या भागात. तोपर्यंत इतिहासाला फॉलो करायला विसरू नका.